You said that you've been lonely, makes you cold as ice. Hard to get. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण आलो आहे कर्नाळा बर्ड सेंचुरी. तर इथे आम्ही बर्ड सेंचुरीला आलेलो आहे तर एक्सप्लोअर करायला, आणि जे की पनवेलपासून जवळपास 10 किलोमीटरवरती आहे. तर हा पूर्ण आजचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवतो. आम्ही पण ॲक्च्युली इथे पहिल्यांदा आलो आहे, तर बघूया इथे आपल्याला काय काय अनुभव होत आहे. स्टे ट्यून. हे असं शुल्क आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आहे, पार्किंगपासून एंट्री फीस वगैरे. हे बघा, ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पॅरेट्स आहेत. हा बघा, आय गेस हा मोर आहे, मोरगे लांडोर आहे. याला ह्याच्यामध्ये कोण नाही. आवाज केवढा आहे हे बघा, ह्याच्यामध्ये केवढं येतं. पॅरेट आहे बघ, ह्याला आवाज दे, ह्याला आवाज दे. आणि वर जे मंकीज आहेत त्याचा काय करू ते बघा. उडी बाबा, उधर मंकी आहे डेडो. इकडे आहे की ते बरी बरी तिथे मंकी. रे तुमच्या मित्राला घेऊन जा सोबत. विवान जंप मारेल ना, सगळं घेऊन जाईल, फाडून देऊया. हा कॅफेटेरिया आहे जिथे 20 रुपीजमध्ये मस्त ग्रीन टी भेटते. I just wanna understand everything that led us here, the teardrops when I hold your hand. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असाल आणि तुम्हाला एक चांगला पीसफुल ब्रेक पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की या. आणि मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी, ठाण्यामध्ये राहण्यासाठी, नवी मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी एकदम जवळ आहे आणि इकॉनॉमिकल आहे. बजेटमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर मुलांना घेऊन येऊ शकता. हे सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत, ते त्यांनी दिलेले आहेत. कुठच्या लोकेशनला तुम्हाला किती वेळ लागेल आणि काय काय त्याच्यामध्ये आहे. हे कॅफेटेरिया आहे, इथे तुम्ही जेवू शकता. इथे खाण्यापिण्याची पूर्ण सोय आहे, नाश्ता करू शकता. आणि असंच इथे जर तुम्ही आले तर कर्नाळा फोर्टकडे म्हणजे किल्ल्याकडे जाणारा रस्ता इथून आहे. तर बेसिकली हा स्टार्टिंग पॉईंट आहे टुवर्ड्स कर्नाळा फोर्ट. सध्या आम्ही नाही चाललो आहे कर्नाळा फोर्टला, कारण आमच्याबरोबर पीनटसुद्धा आहे म्हणून. आणि हा जो गार्डन आहे हा स्पेशली छोट्या मुलांसाठी आहे, ते पण 12 वर्षाखालील मुलांसाठी आहे. मोठ्या मुलांनी याचा वापर करू नये. आणि बाजूला जे आहे तिथे वेगवेगळे वनस्पतींचं एक उद्यान त्यांनी बनवलेलं आहे, त्यांची नावं पण तिथे आहेत. तर ॲक्च्युली इथे असं कुठच्या पिंजऱ्यांमध्ये वगैरे
खूप कमी म्हणजे रेस्क्यूड केलेले पक्षी आहेत ते आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून ते रेस्क्यू करून आणतात. कोण जखमी पक्षी असतात त्यांना इथे आणले जातात आणि त्यांचं संगोपन केलं जातं. इथे सांभाळ केला जातो, त्यांच्यावरती उपचार केले जातात आणि नंतर त्यांना इथे मुक्त वातावरणामध्ये सोडलं जातं. तर इथे वेगवेगळे प्रजातीचे पक्षी आहेत, खूप प्रजातीचे आहेत पक्षी आणि ते सगळे पक्षी असं मुक्त वातावरणात आहेत. ह्या सगळ्या मुक्त वातावरणात आहेत. तर तुम्हाला इथे पूर्ण टाईम काढून यायचं लागेल, फिरावं लागेल. ओपन स्पेसेस आहेत, जंगलं आहेत, त्याच्यामधून जावं लागेल, पायवाट आहेत. तर तिथे तुम्हाला वेगवेगळे पक्षी इथे भेटतील. असं मित्रांनो, जर तुम्ही रिटर्न येत असेल तर तिथे येताना साई लीलाला आम्ही थांबलेलो, तिथे तुम्ही येऊ शकता. फॅमिलीसाठी आहे सेक्शन्स, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आज शनिवार असल्यामुळे आम्ही इथे मागवलेलं आहे व्हेज. काय मागवलेलं आहे? पनीर लपेटा, बटर रोटी आणि आणि सोलकढी पण मागवलेली आणि आपण पनीर चिली पण मागवली, जी खाऊन झालेली आहे. ती कशी होती? खूप चांगली होती, डिलिशियस. नमक कशी होती? मस्त होती, छान होती, टेस्टी होती. आम्ही सोलकढी मागवलेली आणि आम्ही संपून झाले. खूप चांगली होती ती सोलकढी. नाव इथे पिन आहे, फोटो भरलेला आहे. चला मग परत भेटूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला.